नमस्कार. 4 डिसेंबर हो आपलो भारताचो नौसेना दिवस जवळ येत चल्लो. आणि ह्या जवळ येता येता एक अतिशय दुःखद गोष्ट, एक अतिशय दुःखद बातमी अगदी आत्ता 26 ऑक्टोबरात संध्याकाळी आपल्या सगळ्यांपर्यंत दिलेली असा, आणि ती म्हणजे नौदलाच्या 8 माजी नौसैनिकांका कतारच्या न्यायालयान फाशीची शिक्षा दिली आहे. काय असा या प्रकरण सगळा? मी आता नौसेना दिनाचो याच्यामध्ये उल्लेख करून सांगताना भारताची परराष्ट्र धोरणा मजबूत होतात अशी एकीकडे आपली सगळीकडे आता प्रसिद्धी होता किंवा अशा प्रकारे सांगितलं जाता. आणि अशा पार्श्वभूमीवर भारताच्या 8 माजी नौसैनिकांका एक गठ्ठा फाशी दिली जाता, ही गोष्ट नक्कीच याकडे कुठल्या दृष्टीने बघायचा, या आता भारतीय परराष्ट्र मंत्रालय स्वतः परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा सांगलं ना की आम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून आमका धक्को बसलो. आता हे नेमक्या काय असा? कतारमधल्या या न्यायालयान आज गुरुवारी 26 ऑक्टोबराक या हेरगिरी प्रकरणाक, या सगळा हेरगिरीचा प्रकरण असल्यासारखं सांगून 8 जणांका या फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारतीय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स MEA आपण ज्याका म्हणतो, त्यांनी याच्यात एक निवेदन जारी केल्याने आणि सांगल्यान की या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित असो आणि आमका याचो जो काय सविस्तर निर्णय असतात, याच्या पुढे आणखीन काय प्रक्रिया असतात तर आम्ही त्याची वाट बघतो. कतारच्या या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आमका दुःख असा. या निर्णयाक आम्ही आव्हान देतलो असाही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आत्ता प्राथमिक स्वरूपात सांगितलेला. यापूर्वी भारतान कतार सरकाराक या माजी नौसैनिकांवर दया दाखवचो आणि त्यांची सुटका करूची याचना केली होती. आणि त्यावर कतारनं सांगलं की नाही, हे नौसैनिक तुमचे जे माजी नौसैनिक असत ते इस्रायलसाठी हेरगिरी करूक आमच्या हद्दीत, समुद्री हद्दीत शिरले होते. भारत सरकार या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावलं उचलत होते असं आता परराष्ट्र मंत्रालय सांगतं. आणि माजी खलाशांका एकेकाळी भारतीय नौदलाच्या युद्ध नौकांवर सुद्धा काम केलेलं असा, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असा. सध्या ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी कंपनीत एका ओमानी नागरिकाच्या मालकीच्या सुरक्षा कंपनीत काम करी होते. बहुतांश असा होता की आपण आपल्याकडचे जे विविध संरक्षण दलातले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं बॉन्ड संपल्यानंतर, त्यांची सेवा संपल्यानंतर ते खाजगी स्वरूपात त्याच प्रकारचं काहीतरी तरी असं काम शोधतात. आणि आपलं, कारण त्यांना सैनिक, शेवटी सैनिक म्हटल्यानंतर मग तो एअरफोर्सचो असन देत, आर्मीचो असन देत किंवा नौसेनेचो असन देत, हे सगळ्यांका हे जवान असतात, ह्यांका काम करत राहायची त्यांची एक सवय झालेली असता. आणि आपलं देशासाठीचा जो बॉन्ड, त्यानंतर मग मेडिकल वगैरे हे सगळं झाल्यानंतर मग जो कुठेतरी खाजगी याच्यामध्ये त्यांना काहीतरी काम करूची एक इच्छा असतं आणि ते त्याप्रमाणे करतात. त्याप्रमाणे ते युद्ध नौकेवरनं हे ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याच स्वरूपाचा मिळता जुळता काम होता. कतारी न्यायालयाने दिल्लो हो असं पहिलोच निर्णय आहे. ह्या एक महत्त्वाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आता हो भारतीय नौसेना माजी नौसैनिकांका हो दिलेलो, म्हणजे आपण जो म्हणतो एवढ्या मोठ्या प्रमाणात हो पहिलोच निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर याची नोंद होतली जर हो निर्णय अंमलात आणलो गेलो तर. आता त्यांनी वर्डिक्ट जाहीर केलेला असा आणि त्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या चर्चा किंवा संवाद हो भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी ठेवूक नाही. याचं एक उत्तम उदाहरण असं की ही सगळी गोष्ट कव्हर करू एक भारतीय पत्रकार पाठवलं गेलेलो, त्या पत्रकाराक सुद्धा त्यावेळेक निर्णयाच्या वेळेत रावाची परवानगी दिली गेली नव्हती. त्या अधिकाऱ्यांका त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांना जाऊक सांगितलेला होता. कतारमधले भारतीय राजदूत आणि त्यांचे उपायुक्त यांनी 1 ऑक्टोबराक तुरुंगात या माजी जे 8 जणांका आता फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे त्या माजी भारतीय नौसैनिकांका जाऊन त्यांची भेट घेतलेली होती. आणि परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर मंडळींच्या संपर्कात असो आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा आम्ही शोध घेतो. पण ही एक गोष्ट अशी असा की 2 देशांमधल्या समुद्री आणि जे सगळे काय नियम असतात त्यामध्ये असल्यामुळे याच्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगलं. ही होती बातमी. ही आजची जी ह्या सगळा आज ही बातमी स्वरूपात म्हणण्यापेक्षा आपण आता नौसेना, आपण जर विचार केलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये
यंदा नौ जो नौसेना दिन नौदल दिन अतिशय चांगल्या प्रकारे साजरो करण्याचं आयोजन सुरू आसा आणि त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतले, राष्ट्रपती येतले. मग या दरम्यान माजी नौसैनिकांच्या ह्या 8 माजी नौसैनिकांका ज्यांनी देशासाठी आपल्या युद्धनौकांवर रावून देशाची सेवा केली, त्यांना जी फाशी झाली आहे ते आता माजी असत आणि दुसरीकडे काम करतात म्हणून ते भारताचे नाही असं म्हणणं शक्य नाही. परराष्ट्र मंत्रालय त्यांच्यापर्यंत प्रयत्न करता असं निवेदनातनं कळता. पण आता यावर भारत सरकार भारताकडून कतार सरकारची कतार न्यायालयाची कसे वाटाघाटी करता किंवा त्यांची वाटाघाटी करूची परवानगी मिळता काय आणि तसे ते तडीस केल्यानंतर त्यांच्या शिक्षेत काही कमी किंवा त्यांची शिक्षा रद्द होणे असं काही प्रकार होऊ शकता का, ह्या आता बघणं हो आता भारतीयांसाठी त्या माजी नौसैनिकांच्या कुटुंबियांसाठी आणि एकंदर सर्वांसाठीच भारतातल्या सर्वांसाठीच हो एक विषय असा उत्कंठेचाच विषय म्हणतं. ही उत्कंठा अशी लागा नये कोणाक असाही म्हणतात. पण आता अगदी तटस्थपणे म्हणायचं झालं तर प्रत्येक देशाचे नियमानुसार जे असतात त्याप्रमाणे सगळे प्रार्थना करतात की आपल्या 8 माजी नौसैनिकांका सुटकेपासून सुटका मिळान देत.